नमस्कार. विद्या ऑफिशियल या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर काल मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता वैष्णवी हगवणे हे आत्ता जे काही प्रकरण चालू आहे त्याबद्दल. तर खूप काही गोष्टी, खूप काही अपडेट रोज नवीन नवीन समोर येतात आहे. ते बाळ ज्यावेळेस वैष्णवीनी स्वतः आत्महत्या केली त्यावेळेस ते बाळ त्यांचे जे मावस भाऊ होते म्हणजे हगवणे यांचे जे मावस भाऊ होते त्यांच्याकडे ते बाळ देण्यात आलं होतं 2-3 दिवस. आणि त्यानंतर त्यांना म्हणजे वैष्णवीच्या वडिलांना ते बाळ हवं होतं. त्यावेळेस त्यांनी मागणी केली की बाळ आम्हाला द्या वगैरे असं तसं. तर ते जे मावस भाऊ आहेत हगवणे यांचे त्यांनी सांगितलं की या आमच्याकडे बाळ वगैरे आहे तर तुम्ही घेऊन जा वगैरे, बाळ काय राहत नाही आहे, रडते असं तसं. तर मग हे वैष्णवीचे चुलते वगैरे ते स्वतः बाळाला आणायला तिकडे गेले होते. पण तिथं गेल्यानंतर घर बंद होतं. तिथे आतमध्ये कोणीच नव्हतं घरामध्ये. आणि नंतर मग हे तिचे जे चुलते वगैरे आहेत ते रिटर्न जायला निघाले आणि त्याच वेळेस त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा कॉल आला, अशा अशा ठिकाणी या बाळ घ्यायला वगैरे. तर बाणेर हायवेवर ते त्या बाळाला घ्यायला गेले. तिथे त्यांना बोलवलं होतं. एका अज्ञात व्यक्तीने ते बाळ आणून दिलं यांना, वैष्णवीच्या घरच्यांना, वडिलांना वगैरे. ते बाळ त्यांचं नातू. तर अशा पद्धतीने ते बाळ त्यांना मिळालं. पण ते बाळसुद्धा एक 5-6 दिवस बाहेर होतं. म्हणजे कसपटे कुटुंबाकडे नव्हतं, हगवणे कुटुंबाकडे पण नव्हतं ते बाळ, तिसऱ्याच एका फॅमिलीकडे होतं. आणि ज्यावेळेस ते बाळ आणायला गेले होते त्यावेळेस ते बाळ म्हणजे बाळ नाही पण त्या घरचे सुद्धा तिथे नव्हते, ते मावस भाऊ त्यांचे. तर त्यावेळेस मग बाळ वगैरे भेटलं त्यांना. हे ते बाळ आणायला ते गेले होते आणि त्यानंतर काही चौकशी झाली. त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की ते बाळ निलेश चव्हाण याच्याकडं होतं. हा निलेश चव्हाण कोण आहे तर हा निलेश चव्हाण होता जी वैष्णवी आपली एक्सपायर झाली तिची नणंद, त्या नंदेचा मित्र होता निलेश चव्हाण. निलेश चव्हाण हा बिझनेस पार्टनर होता हगवणे यांचा आणि तिचा मित्र पण होता. आणि तो सुद्धा त्याच्या बायकोला, म्हणजे तो पण गुन्हेगारी क्षेत्रातला आहे, तो सुद्धा त्याच्या बायकोला अशाच पद्धतीने मारहाण वगैरे या त्या गोष्टी करायच्या, शूट वगैरे करायचा, म्हणजे तर पर्सनल काही गोष्टींचा अशा पद्धतीने तो पण त्याच्या बायकोला अशीच ट्रीटमेंट देत होता. तर ते बाळ निलेश चव्हाण याच्याकडे होतं आणि त्याच्यावर सुद्धा आता केस वगैरे झालेली आहे. आणि बाळ आता कंटिन्यू बरेच दिवस आई गेल्यानंतर त्याची बाहेर होतं. त्यामुळे बाळाची प्रकृती पण आता म्हणजे बाळाला आता बाहेर राहून वेगवेगळी माणसं, वातावरण बदललेलं आहे तर बाळसुद्धा आत्ता आजारी पडलं आहे. बट ठीक आहे, इतकं काही नाही, बाळ पण ठीक होईल. पण मला या सगळ्या गोष्टींवर एकच बोलायचं आहे की त्या बाळाला, ते बाळ आहे 9 ते 10 महिन्याचं, त्या बाळाला काहीच समजत नाही अजून. तरीसुद्धा त्या बाळाचे इतके हाल, म्हणजे इतके हाल झालेत की म्हणजे तो कोणाकडे होता, काय होता, किंवा त्याने काय खाल्लं असेल, काय पिलं, काहीच आयडिया नाही आहे. पण तो ठीक होता. ज्यावेळेस त्याला आणलं ना त्यावेळेस तो ठीक होता. पण त्या बाळाचं इतकं वाईट वाटतंय ना, त्याला बापाचं प्रेम ना, त्याला आईचं प्रेम ना. म्हणजे आता आई तर गेली आहे, आई असती तर आईने दिलं असतं प्रेम, पण आई पण गेली आहे, बाप त्रास आहे. तर त्याला प्रेम नाही, आईबापाचं प्रेमासाठी तो मुकलाच शेवटी. आणि दुसरी गोष्ट की तिचे जे सासरे होते, वैष्णवीचे सासरे आणि वैष्णवीचा दीर सुशांत आणि तिचे सासरे, हे दोघे जण फरार होते. ते पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. आता आधी फरार होते ते बरेच दिवस आणि आता अटक केली आहे. एका हॉटेलच्या CCTVमध्ये त्यांचं ते व्हिडिओ क्लिप समोर आले. ते तिथे मटण वगैरे काहीतरी खात होते, तर तिथे त्यांना अटक केली आहे. कोल्हापूरला वगैरे पण ते तिकडे बऱ्याच ठिकाणी ते फिरून आलेत. मग पुण्यात अटक झाली आहे त्यांना, स्वारगेटला वगैरे कुठेतरी. तर अशा पद्धतीने आता सगळेजण आतमध्ये आहेत. आता इथून पुढचा निकाल काय येतोय काय नाही. कारण हे जे आहेत ना, तिची जी जाव आहे त्या जावेने सुद्धा कंप्लेंट वगैरे सगळ्या गोष्टी केल्या होत्या. पण त्या कंप्लेंटचं फारसं काही पुढे झालं नाही. राजकीय दबाव वगैरे ह्या त्या गोष्टींमुळं मे बी ती कंप्लेंट
म्हणजे काहीच त्या केसचं पुढे काहीच झालं नाही असं त्या जावेचं सुद्धा म्हणणं आहे. प्लस त्या दोघींना, वैष्णवी आणि तिच्या जावेला, त्या दोघींना सुद्धा बोलू देत नव्हते घरचे. आणि प्लस तिला जे आहे, वैष्णवीची जावेने, ती सुद्धा 1-1.5 वर्षापासून बाहेर, तिचं 2022मध्ये लग्न झालं होतं, ती सुद्धा 1-1.5 वर्ष झालं बाहेर राहतीये. तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं होतं असं असं होते ते, तर तो डायरेक्ट तिला माहेरी सोडून आला होता. ती सध्या तिथं राहते आता. तर तिने पण बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा केलेला आहे की काय होतं नक्की ह्यांच्या घरात, काय होत होतं, सतत भांडणं वगैरे व्हायची येते. म्हणजे ती जरी बाहेर राहत होती तरी तिला जे कामवाले लोक आहेत त्यांच्या घरी असणारे, त्यांच्याकडून ही थोडीफार इन्फॉर्मेशन तिला मिळायची. तर तिने बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा केला आहे वैष्णवीच्या जावेने मोठ्या. तिला सुद्धा अशाच प्रकारची मारहाण करण्यात येत होती. तिने सुद्धा स्वतःचे फोटो दाखवलेले आहेत, मीडियाने पण दाखवलेले आहेत आपल्याला, न्यूजला. तिला सुद्धा अशाच प्रकारची मारहाण होत होती. तिला वडील नाही आहेत, सो ती जरा मिडल क्लास घरातली आहे, त्याच्यामुळे मे बी ती केस दाबली गेली. पण आता ह्या वैष्णवीच्या घरचे जे आहेत ते जरा आहेत, तर बघू आता ह्या केसचं काय होतंय. पण माझ्या माहितीनुसार की जे कोणी म्हणजे आहेत, गुन्हा सिद्ध होईलच, कारण भरपूर सारे प्रूफ वगैरे आहेत काय काय कसं झालं आहे ते. तिच्या मैत्रिणीच्या काही ऑडिओ क्लिप पण सध्या यूट्यूबवर व्हायरल होत आहेत. त्या किती खऱ्या किती खोट्या माहिती नाही आहेत, पण जेवढं काही न्यूजला दाखवलं जातं टी व्हीला तेवढंच आपल्याला माहिती असतं. त्याच्या मागे बऱ्याचशा गोष्टी असतात. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त भयंकर आहे सगळ्या गोष्टी. आता इथून पुढे त्यांना काय काय होतंय, कसं कसं होतं, ह्या सगळ्या गोष्टी न्यूजवाले दाखवतील किंवा कळत राहतील आपल्याला अपडेट्स काय होतंय काय नाही. पण जर राजकीय दबाव वगैरे या त्या गोष्टी जर झाल्या तर मग अवघड आहे. कारण होऊ शकतं असं मला वाटतं. जरी त्यांना त्यांच्या आता राष्ट्रवादीतून त्यांना काढून टाकण्यात आले तरीसुद्धा, पण जर पैसे असेल तर काही होऊ शकतं. पण तसं नाही झालं पाहिजे असं मला वाटतं. तिला न्याय हा मिळाला पाहिजे. आरोपी जे आहेत त्यांना शिक्षा तर भेटलीच पाहिजे असं मला वाटतं. खूप भयंकर हे प्रकरण आहे. खूप म्हणजे आपण विचार पण नाही करू शकत इतकं भयंकर हे प्रकरण. अजून पण काही गोष्टी असतील ज्या तिलाच माहिती असतील फक्त, की काय काय होत होतं तिच्यासोबत. आपल्याला तर काही माहिती नाही. आपल्याला न्यूजवाले मीडियावाले दाखवतात तेवढं आपण पाहतो, पण त्याच्या आतमध्ये पण भरपूर साऱ्या गोष्टी असतील. खूप सुन्न झालं आहे कालपासून की ती एक म्हणजे तिचं एक प्रकरण उघडकीस आलं आहे का, तर ती एका मोठ्या फॅमिलीतली होती, मोठ्या म्हणजे चांगल्या बॅकग्राऊंडमधली होती, तर ती गोष्ट बाहेर पडली. पण अशा कितीतरी वैष्णवी समाजामध्ये असतील ज्या अशाच प्रकारच्या गोष्टींना सामोरे जात असतील. तर विचार करून करून अक्षरशः असं झालं आहे की काय म्हणजे प्रत्येक मुलीनी आत्ता तरी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पाहून तरी सक्षम व्हायला हवं. कुठे आपल्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर त्या गोष्टींना म्हणजे सहन न करता त्या गोष्टींसाठी पुढाकार घेऊन आपल्यावर जो काही अन्याय होत आहे तो कोणाला तरी जाऊन सांगणं, कोणाशी तरी बोलणं, पोलिसांकडे जाणं, कंप्लेंट करणं, या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत असं मला वाटतं. रडत न बसता, मार सहन न करता प्रत्येक मुलीने खंबीर झालं पाहिजे असंच मला नेहमी वाटतं. आणि आता 2 दिवस झाले तर मला खरंच या गोष्टीची जाणीव झाली की प्रत्येक मुलीने खंबीर असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. जर फर्स्ट टाईम जरी मारलं ना तरीसुद्धा सोडून न देता, इग्नोर न करता त्या गोष्टींना बाहेर म्हणजे जे काय आपल्या जवळचे असतील, आई वडील असतील या कुणी असतील तर मित्रपरिवार असतील त्यांच्याकडे शेअर करा. काही गोष्टी तुम्हाला सजेशन भेटतील, चांगले सजेशन भेटतील. चांगल्या व्यक्तींसोबत राहा आणि ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. एवढंच मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलेन. धन्यवाद.